सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि तरीही सोनं महागलंय। 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तब्बल आता 1,16,820 रुपये मोजावे लागणार आहे। तर दागिन्यांसाठी लागणाऱ्या 22 कॅरेट सोन्यासाठी साधारणपणे ग्राहकांना 1,08,500 रुपये मोजावे लागणार आहेत। 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 1,14,000च्या पुढे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतोय जे सोने खरेदी करू इच्छितात। मात्र ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं आहे त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे की वाढत्या टॅरिफचा परिणाम पाहायला मिळतोय। येत्या काळात सणासुदीच्या काळातही हे दर वाढलेलेच राहण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊयात, मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आहेत। मंगेश, सुवर्ण नगरी जळगावमधनं काय नेमके सोन्याचे भाव आणि येत्या काळातली स्थिती राहणार? सध्यास्थितीत सोन्याचे भाव जे आहेत ते 24 कॅरेट सोन्याचे भाव जे आहेत ते 13,400 रुपयांवरती खरंच पोहोचलेले आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने 1,13,400 रुपयांवरती 24 कॅरेट सोन्याचे भाव पोहोचल्यानंतर GST सह खरंच सोन्याचे भाव जे आहे 1,16,800 रुपयांवरती पोहोचलेले आहे। सध्या काळात पितृपक्ष सुरू आहे, मात्र पितृपक्षातही सातत्याने सोन्याचे भाव जे आहेत ते वाढताना पाहायला मिळत आहेत। याची जी मूळ कारणं सांगितली जात आहेत की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जे आहे खरं तर मोठ्या प्रमाणात डॉलर उंचवत झाल्याने याचाच परिणाम जो आहे गुंतवणुकीवर झालेला आहे। जागतिक पातळीवरती सातत्याने सोन्याची गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिणामी सोन्याचे भाव जे आहेत ते खरं तर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। प्रामुख्याने भारतीय बाजारपेठांमध्ये दागिन्यांसाठी खरं तर 22 कॅरेट सोन्याचे जे दर आहेत ते महत्त्वाचे मानले जातात आणि सध्यास्थितीत आपण 22 कॅरेट सोन्याचे दर जर बघितले तर ते जवळपास आता 1,08,500 रुपयावरती पोहोचलेले आहे। तर पुढील काळात सोन्याचे भाव जे आहेत ते अजूनही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे दसरा असेल, दिवाळी असेल, या काळात देखील सोन्याचे दर हे विक्रमी दर जे आहेत ते गाठण्याची शक्यता जी आहे ती सराफा व्यावसायिकांकडे वर्तवली जात आहे। नक्कीच पितृपक्षात जरी सोने खरेदी झाली नाही तरी येत्या काळात होणारी सोने खरेदी आणि त्या काळात मात्र दर वाढलेले असतील असा अंदाज वर्तवला जातोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश।